सद्गुरू गंगूकाका शिरवळकर यांचे 5वे वंशज म्हणजे तुकाराम बुवा शिरवळकर. तुकाराम बुवा शिरवळकर यांचं शालेय शिक्षण हे 9वी पर्यंत झालं. घराची परंपरा आणि स्वतःची आवड त्यांनी जोपासली. ते संगीत, वादन आणि भजन यामध्ये निपुण होते. त्यांनी आपली परंपरा अत्यंत प्रामाणिकपणे जोपासली. त्यांचे वडील वैकुंठवासी हबप रावसाहेब शिरवळकर असताना सुद्धा त्यांनी जबाबदारी आपली प्रामाणिकपणे स्वीकारली. त्यांच्या येथे आलेला एकही वारकरी उपवाशी जात नव्हता. पैशाची अडचण आली तर ते सामान गहाण ठेवून व्याजाने पैसे काढत आणि वारकऱ्यांना जेवू घालत. स्वतःच्या हाताने वाढत, परंतु वारकऱ्यांना मात्र कधीही कशाची कमी पडू दिली नाही. त्यांनी लोकांमध्ये भजन मार्ग वाढवला. टाळ खाली ठेवायचा नाही, टाळासाठी स्वतंत्र गादी अशी सर्व शिस्त त्यांनी लावली. त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या शब्दांवर त्यांचा किती विश्वास होता हे या प्रसंगातून सिद्ध होतं. एकदा वारकरी वारीत चालत असताना त्यांच्या सोबतचा एक वारकरी याला मोठा नाग चावला आणि त्याचं अंग काळं निळं पडलं. तेव्हा अण्णांनी म्हणजेच तुकाराम बुवा शिरवळकरांनी स्नान केलं आणि ओल्या अंगाने तुकोबरायांच्या गाथ्यातील बाळक्रीडेचे अभंग वाचण्यास सुरुवात केली. जेव्हा अभंग वाचून पूर्ण झाले तेव्हा तो नाग चावलेला वारकरी उठून परत वारीला चालायला लागला. एवढा त्यांचा विश्वास तुकोबरायांच्या शब्दांवर होता. त्यांनी लोकांना शिस्त तर लावली, परंतु ते स्वतः त्या शिस्तीचं पालन करत होते. बाल प्रतिपदा पाडव्याला फक्त भगवंताचा काकडा ऐकायचा म्हणून आळंदी ते पंढरपूर 3 दिवसात त्यांनी पायी प्रवास केला. ते कधीच भगवंताचा काकडा चुकवत नव्हते. त्यांची ही श्रद्धा, त्यांचा हा विश्वास आणि त्यांचं हे व्यक्तिमहत्व हे फळाला शोभून दिसत होते. तुकाराम बुवा शिरवळकर यांच्या नंतर धोंडोपंत दादा शिरवळकर यांनी सुद्धा ही परंपरा इतक्या प्रामाणिकपणे आणि निष्ठेने जोपासलेली आहे. ही फड परंपरा आपल्यासाठी एक वैभव आहे आणि ते वैभव आपण सुद्धा जपलं पाहिजे. या फडाने लोकांना भजनाची परंपरा लावली. म्हणून तुकोबरायांच्या शब्दात तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते.